ओम शांती. आज 15/5/2026 चे साकार मुरलीचे शुक्रवारचे महावाक्य. आज बाबांनी या दुनियेस समशान सम दुनिया असं म्हटलेलं आहे. बाबांनी आज या ड्रामा या पटरीवरती टिक टिक चालत आहे, आपल्याला त्यावरती सतत स्थिरपणे एकरसपणे चालायचे आहे. आणि गरीब मुलांचं भाग्य कोणतं आहे आणि कसे आहे याचं विशेष विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. चला तर मग आज ऐकूया बाबांचे 15/5 चे महावाक्य. गोड मुलांनो, या समसान सम दुनियेमध्ये ही दुनिया समशान सम आहे, म्हणून या दुनियेमध्ये आता मन अडकवू देऊ नका आणि सतयुगाला आठवण करा. प्रश्न: तुम्ही तुम्हा गरीब मुलांसारखे भाग्यशाली दुनियेत कुणीही नाही. कारण काय? उत्तर: कारण तुम्ही गरीब मुलेच डायरेक्ट बाबांचे मुले बनला आहात, ज्यामुळे सद्गतीचा वारसा हक्क भेटतो. गरीब मुलेच अभ्यास करतात, साहुकार खूप थोडासा अभ्यास करतात. त्यांना बाबांची आठवण खूप मुश्किलीने येते. तुम्हाला तर अंतसमयी बाबांशिवाय काहीही आठवण येत नाही, म्हणून तुम्ही सर्वात जास्त भाग्यशाली आहात. गीत आहे, मनाचा सहारा तुटू नये. ओम शांती. बाबांनी सांगितलं, ही दुनिया समशान सम होणार आहे, स्मशान भूमीच होणार आहे, म्हणजे मातीमोल होणार आहे. आता यांच्याशी अर्थात जी दुनिया संपणार आहे तिच्याशी जर मन लावलं तर घाटा पडेल, नुकसान होईल. म्हणून बाबा म्हणतात, तुम्हाला प्रत्येक पावलावर बुद्धीमध्ये मनाभव राहायचं आहे. प्रत्येक पावलावर मन बाबांच्या आठवणीमध्ये लावायचं आहे. पुढे बाबा सांगतात, आठवणीत राहण्याचेच भारत हे आठवणीत ठेवायचे आपल्याला, की भारत कधी परिस्थान अर्थात सुखधाम होता आणि पुन्हा सुखधाम बनणार आहे. बाबा म्हणतात, माया रावणचा भपका खूप आहे, दिखावा खूप आहे, खोटी माया खोटी काया. आज दुनियेमध्ये बाबा म्हणतात, मोठे मोठे घर आहेत, बिल्डिंग्स आहेत, इमारती इतक्या उंच उंच ज्या पूर्वी नव्हत्या. टेलिफोन आहे, विद्युत आहे, विमान आहे. बाबा म्हणले, हे सर्व 100 वर्षात निघालेले आहे. आणि मनुष्यांना वाटतं की आपल्यासाठी इथेच स्वर्ग आहे, कारण ह्या सुख सुविधा हे विज्ञानाचे साधन, असे इन्व्हेन्शन, संशोधन, या सर्वांना पाहून बऱ्याच जणांना वाटतं की हेच स्वर्ग आहे. पण बाबा म्हणतात, नरकाचा दिखावा अल्प काळाचा आहे. आता हा संपला की संपला, नरक आता समाप्तीकडे आहे. नरकाची दुनिया अर्थात ही नरक कलियुग दुनिया संपणार आहे आणि सतयुग दुनिया स्वर्गभूमी याच भारत भूमीवर अवतरित होणार आहे. बाबा म्हणतात की तुम्हाला सदैव बुद्धीमध्ये पाहिजे की मला आता शांतीधाम घरी वापस जायचं आहे. दुनियेमध्ये शांती शोधत आहे, शांती कुठे आहे, मिळेल का असं शोधत आहे. पण आत्म्याचा ओरिजिनल रहिवासी स्थान, कायमचा पत्ता परमधाम शांतीधाम आहे, हे लोकांना माहिती नाहीये. बाबा म्हणले, त्यांना सांगा. दुसरी गोष्ट, बाबा म्हणतात की भक्तीमध्ये किंवा दुनियेमध्ये प्रत्येक जण जेव्हा ईश्वराला आठवण करतात, इशारा वर करतात, हे ईश्वरा, हे भगवंता, या अल्लाह, असं म्हणताना आपोआप हात, बोट
वर जातं. इशारा वर करतात पण असंच वरवर आठवतात. संबंध जोडून आठवण करत नाहीत. बाबा सरळ सरळ म्हणतात, जिथे संबंध आहे तिथे प्राप्ती आहे. बाबांसोबत संबंध जोडून आठवण करायचं आहे. फक्त दुःख झालं, हे राम, हे ईश्वरा म्हणतात. देवाच्या नावाने ईश्वर अर्थ म्हणून दानपुण्य सुद्धा करतात. तर बाबा म्हणतात त्याचं अल्प काळाचं फळ मिळतं फळ, परंतु अल्प काळाचं. देवाच्या समोर हात जोडून भीक मागतात. तर बाबा म्हणतात भीक मागणे म्हणजे देवा मला सुख दे, देवा मला शांती दे, मागतच राहतात. बाबा म्हणतात मागण्याची गरज नाही, फक्त संबंध जोडण्याची आवश्यकता आहे. आपोआप प्राप्ती व्हायला लागेल. इथे मनुष्य नरकवासी आहेत, पण गरीबही स्वतःला इथे सुखीच समजतात की आम्ही खूप सुखात आहोत. बाबांनी उदाहरण दिलं, मुंबईमध्ये कशा कशा अवस्थेत लोक राहतात आणि समजतात की आम्ही सुखी आहोत. गरीब झोपडपट्टीमध्ये राहतात खूप अशा वातावरणात, तरीही समजतात आम्ही सुखी आहोत. बाबा म्हणतात की दुनियाच आता धर्मशाळा आहे. बरेच जण धर्मशाळा बांधतात पण व्यापारासाठी नव्हे. धर्मशाळा तीर्थस्थानावरती पण असतात, परंतु समजतात की आपण धर्मशाळा बांधली तर पुण्य जमा होईल. बाबांनी सांगितलं तुमचे सर्वात मोठे तीर्थ सेवा केंद्र आहे ना. धर्मशाळेमध्ये जसे राहतात आणि पुढचा प्रवास करतात, तसं तुमचं ते तीर्थ आहे सर्वश्रेष्ठ, ते आहे सेवा केंद्र. जिथे मनुष्याला सुख आणि शांती भेटते, असे सेवा केंद्र बाबा म्हणतात हे उघडणे म्हणजे सुद्धा पुण्यकर्म आहे. त्या तीर्थावरती काय मिळतं? तिथे जास्तीत जास्त देवाचं चरणामृत मिळतं आणि समजतात की आपलं हृदय शुद्ध झालं, पवित्र झालं. परंतु बाबा म्हणतात आत्मा शुद्ध पवित्र फक्त ईश्वराच्या निराकार परमपिता परमात्म्याच्या आठवणीनेच बनते. म्हणून बाबांनी सांगितलं अमरनाथ वरती कुंभमेळ्यावरती जातात. कुंभमेळा इतके मोठे मोठे कुंभमेळे होतात, पण बाबा म्हटले की पवित्र बनून वापस परमधामला कुणी गेले नाही का? कारण आत्मा पवित्र नाही झाली, फक्त शरीर धुतलं गेलं. बाबा म्हणतात ड्रामाची टिकटिक सतत चालू आहे. ड्रामा आधी मध्य अंत अविरतपणे चालू आहे. आणि बाबा म्हणतात आत्मा पण एक सेकंदात जाते वापस. इतकी तीव्र गती आहे आत्म्याची. आत्म्यासारखा तीव्र रॉकेट आणखी कोणतंही नाही. एक सेकंदात आत्मा जाते. बाबा म्हटले तुम्ही ब्राह्मण आता लायक बनत आहात, परंतु कायमचा मोक्ष कुणालाही मिळत नाही. स्पष्ट सांगितलं आज बाबांनी. ब्राह्मण देवता बनण्याच्या योग्य बनत आहेत, परमधामला जाण्याच्या योग्य बनत आहेत, तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहेत, परंतु मोक्ष कुणालाही मिळत नाही. या नाटकात एक तरी पार्ट बजवावा लागतो. जगन्नाथपुरीमध्ये देवांच्या विविध मूर्ती बनवल्या आणि अश्लील चित्र बनवले. तर हे प्रतीक आहे की देवी देवता कुळातील आत्मे द्वापर युगानंतर कलियुगाच्या शेवटपर्यंत हळूहळू अपवित्र बनतात, देहभानामध्ये येतात आणि विकृत बनतात. म्हणून विकृत तमोप्रधान चित्र तिथे बनवलेले आहेत. पुढे बाबा सांगतात सर्वांना स्पष्ट करून सांगा की परमात्मा सर्वव्यापी नाही. सर्वांमध्ये आत्मा आहे पण सर्वांमध्ये परमात्मा नाही, हे स्पष्ट करून सांगायचं आहे. परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं चूक आहे. बाबा म्हणतात तुम्ही मुले नॉलेजफुल बनलेला आहात, ज्ञानाने भरपूर झालेले आहात, तर आता तुम्हाला दुसऱ्यांना सुद्धा ज्ञानाचे दान करायचे आहे. तुम्ही मास्टर नॉलेजफुल बना आणि दुसऱ्यांना ज्ञान दान करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांचे
खूप दिवसापासून बिछडलेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती विशेष याद प्यार, सुमधुर आठवण, सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट, बाबांनी सांगितलं स्वतः ताजे तवाने राहा व दुसऱ्यांनाही उमंग वाढवण्यासाठी बाबा व वारसा हक्क यांची आठवण करून द्या. आठवण करून द्यायची आहे आणि आपणही आठवणीमध्ये राहायचं आहे. दुसरा पॉइंट, जुन्या दुनियेतून म्हणजेच या समशान समदुनियेतून मन काढून शांतीधाम सुखधाम यास आठवण करायचे आहे. स्वतःला देवता बनण्याच्या योग्य बनवायचे आहे. आजचं वरदान, ईश्वरीय अधिकारद्वारा संकल्प व बुद्धीला आज्ञेनुसार चालवणारे मास्टर सर्वशक्तिवान भव. बाबा म्हणतात जसे शारीरिक इंद्रिय आहेत, हात पाय कान डोळे, यांना आपण पाहिजे तसे हलवतो. जितका वेळ वर पाहिजे वर, जितका वेळ खाली असा हात पाय खाली वर करतो. इंद्रियावरती जसं आज्ञा आहे, इंद्रिय जसे आज्ञेनुसार चालत आहेत, तसेच मन बुद्धी जिथे लावायचे आहे तिथे टिकते का? जर तसे विचार बुद्धी जिथे लावायचे आहे तिथे जर टिकत असेल म्हणजेच ईश्वरीय अधिकार आहे. बाबा म्हणतात वाणीत येणे सहज आहे, तसे वाणीतून परे जाणे, मौन मध्ये राहणे, अंतर्मुखतेमध्ये राहणे सहज आहे का? जर मास्टर सर्वशक्तिवान मुलांमध्ये या मनबुद्धीला आज्ञेनुसार चालवायची शक्ती असेल तरच ते मुले ईश्वरीय अधिकार प्राप्त करण्याच्या योग्य आहे. सुविचार, स्वस्थिती शक्तिशाली असेल तर परिस्थिती त्यांच्या समोर काहीच नाही. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदा अचल अडोल एकरस राहण्यासाठी. आज बाबांनी सांगितलं तुमच्या अचल अडोल एकरस स्थितीची स्मृती मधुबन पांडव भवन मध्ये अचल घर आहे. पांडव भवन अर्थात माउंट आबू मध्ये अचल घर आहे. जसे बाप दादा एकरस तसे तुम्हा मुलांना सुद्धा एकरस राहायचे आहे, एकाच्याच आठवणीत टिकायचे आहे. बाबा म्हणतात सदा एकरस जर राहिलात त्याचीच निशाणी हे अचल घर आहे. बाबा म्हणले कधीही का, कधी कसे असे प्रश्न नको. प्रश्न चिन्हांमध्ये आता गुंतून राहायचं नाही. आता साक्षी दृष्टा होऊन या नाटकास पाहून अचल अडोल एकरस बनायचे आहे. तर आज बाबांनी या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण केलं आणि आपल्याला होमवर्क ग्रहपाठाच्या रूपात अभ्यास दिला की जुन्या दुनियेमध्ये आता मनाला अडकवू नका. भले गरीब आहात परंतु अभ्यासाच्या द्वारे खूप श्रेष्ठ पद प्राप्त करू शकता. भाग्यशाली आहोत, मास्टर नॉलेजफुल आहात, ज्ञानाचे सागर बनले आहात. तर अनेकांना सुद्धा रिफ्रेश अर्थात ताजेतवाने करायचे आहे आणि संकल्प आणि बुद्धी आपल्या आत्म्याच्या आज्ञेनुसार चालली पाहिजे. हा ईश्वरीय अधिकार आपल्याला प्राप्त करायचा आहे. तर या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. तर याचा आज निश्चित आपण अभ्यास करूया. ओम शांती.